नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गच्चीवरील छोट्याशा पण खूप प्रेमाने जपलेल्या बागेत। मी मागेही बरेच व्हिडिओ माझ्या गच्चीवरील बागेतील शेअर केले होते, छान मला त्याचा प्रतिसाद मिळाला, तुम्ही छान कमेंट केल्या। तर आज मी पुन्हा तुम्हाला माझ्या गच्चीवरील बागेत घेऊन जाणार आहे। गच्चीवरील बागेतून काही ताज्या भाज्या आणि सुंदर फुलं तोडणार आहे। स्वतः लावलेल्या झाडांवर आलेली भाज्या आणि फुलं तोडण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि तो शब्दात सांगता येणार नाही। तर हे बघा, कुंडीत लावलेलं शेवग्याचं झाड आहे, याला छान शेवगा आलेला आहे। तर सगळ्यात आधी मी शेवगा तोडत आहे। 3 शेंगा लागल्यात या झाडाला, एक कोवळीच आहे आणि 2 तयार आहे, दोन्ही तोडून घेतलेले आहेत। चवीला खूप छान आहे हा शेवगा, याची भाजी खूप छान लागते। तर दुसरं एक वाळून गेलेलं झाड आहे, म्हणजे खूप दिवसांचं जुनं झाड आहे, तर त्याला सुद्धा पानं नाही पण एक शेवग्याची शेंग आहे, अजून ती कोवळी आहे म्हणून ती तोडलेली नाही आहे। तर शेवगा तोडून झाला आहे। आता इथे बघा, पालकसुद्धा आहे, टोमॅटोसुद्धा आहे। तर टोमॅटो पिकलेले आहे, ते तोडून घेत आहे। छान लाल रंगाचे टोमॅटो आहे, बघा किती सुंदर लालसर झालेले आहेत। बाजारातून आणलेले टोमॅटो आणि घरी स्वतः बागेमध्ये लावलेले टोमॅटो याची चव खूप वेगळी असते आणि हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वाढलेले आहेत। मला तर स्वतःच्या बागेतून अशी ताजी भाजी मिळाली की खूप समाधान वाटतं। तर इथे झेंडूची फुलंसुद्धा आहे, मखमल झेंडूची फुलं, आणि याच आहे ना टबमध्ये लावलेली आहेत। यातच आहे ना टोमॅटोसुद्धा आहे। तर हे पहा, तर इथं पिकलेले टोमॅटो आहे, ते पण तोडून घेऊ। इथं आतमध्ये सुद्धा आहे। आता सर्व टोमॅटो तोडून घेत आहे। अगदी कमी जागेत आणि कमी कुंड्यांमध्ये सुद्धा ही बाग आपण तयार करू शकतो। दररोज थोडं पाणी आणि थोडी काळजी घेतली ना तर झाडं भरपूर आपल्याला भरभरून देतात। आज बघा किती सुंदर हिरवळ दिसते, प्रत्येक झाड आपल्याला काही ना काही देत आहे। तुम्ही पण घरच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत किंवा खिडकीत छोटंसं गार्डन सुरू करू शकता। सुरुवातीला 2 ते 3 कुंड्यांमध्ये सुरुवात करू शकता। तर इथे कोबीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे। तर आता शेवगा आणि टोमॅटो तोडून झालेला आहे। आता इथे ना पावट्याच्या शेंगा आहेत, त्या तोडूया। हे पहा किती छान पावटा आलेला आहे। तर जी तेलाचे कॅन्ड असतात किंवा फुटलेले टप असतात, कलरच्या बकेट असतात ना, त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे मी। टाकाऊ वस्तू असतात ना, त्याचा उपयोग करून मी अशी झाडं लावलेली आहे। काही ऑनलाईन ग्रो बॅगसुद्धा मागवलेले आहेत, तर ग्रो बॅगमध्ये सुद्धा लावलेले आहे। पण घेताना आहे ना खूप मोठ्या ग्रो बॅग घ्यायच्या नाही, नाहीतर काय होतं व्यवस्थित त्याला स्ट्रेंथ राहत नाही आणि मग आहे ना माती पण खूप लागते। तर मध्यम आकाराच्या ग्रो बॅग घ्यायच्या, म्हणजे त्या अशा ना एका साईडने कळंडत नाही, व्यवस्थित सरळ राहतात। तर हे बघा, पावटा तोडलेला आहे, छान भरीव शेंगा आहेत पावट्याच्या। तर टोमॅटो, शेवगा आणि पावटा तोडून झालेला आहे। तर आता इथे लिंबाचं झाड आहे कुंडीतलं, तर याला सुद्धा लिंब लागलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर पिकलेली लिंब तोडून घेत आहे। तर आता हे कुंडीतलं झाड आहे ना वाढायला लागलेलं आहे चांगलं, तर मी गावाकडं आहे ना नेऊन लावणार आहे शेतामध्ये, त्याचासुद्धा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर 3 लिंबू तोडलेली आहे, एका साईडने पिवळी झालीत, आता ती तोडलेली आहे। झाडाला जर तशीच ठेवली तर पिकल्यानंतर खाली गळून पडतात ती। तर इथे वालीचा वेल आहे, वालघेवड्याच्या शेंगा आहेत, तर त्या कोवळ्याच आहेत म्हणून तोडलेलं नाही। मागेसुद्धा मी वालीच्या शेंगा तोडताना भरपूर व्हिडिओ केलेले आहे, टोमॅटो वगैरे भरपूर भाजीपाला तोडताना, तर ते व्हिडिओ माझे खूप व्हायरल झाले। इथं आहे ना ग्रो बॅगमध्ये टबमध्ये ना आळूसुद्धा लावलेली आहे। जेव्हा मला आळूच्या वड्या करायच्या असतात त्यावेळेस मी इथून तोडून नेते, ताज्या पानांच्या वड्या करते मी। तर मध्ये आधी मी कोथिंबीर वगैरे पण पुदिना लावलेला आहे आणि इथे कांदापातसुद्धा दिसत आहे। खराब व्हायला लागलेले किंवा कोंबालेले कांदे असतात ना, ते मातीमध्ये रोवून द्यायचे, म्हणजे त्याला वरती कांदापात येत असते आणि त्याला बिया पण येतात। मग बिया आहे ना आल्यानंतर त्या नीट तोडायच्या, म्हणजे बिया वाळल्यानंतर आहे ना साठवायच्या आणि ते पुन्हा कुंडीमध्ये टाकले की कांदापात येते। तर आता इथे झेंडूची फुलंसुद्धा आहे, मखमल झेंडूची फुलं किती सुंदर दिसत आहे, छान रंगीबेरंगी फुलं दिसत आहे। तर आता झेंडूची फुलंसुद्धा तोडून घेतलेली आहे आणि मी अंजीरचं झाडसुद्धा लावलेलं आहे, त्याला किती छान अंजीर आलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खूप गोड अंजीर आहे याचं आणि ना मी बऱ्याच वेळा तोडते पिकल्यानंतर, आणि काही पक्षीसुद्धा खातात। तर इथे सुद्धा आहे ना मखमल झेंडूची फुलं आहेत। तर आहे ना प्रत्येक वेळेस याला आहे ना भरपूर अशी ना अंजीर लागतात।
आणि काही दिवसांनी याची पानं गळून जातात, पुन्हा नवीन पानं येतात आणि भरपूर अंजीर येतात. तर इथे आहे ना माझं गुलाबाचं झाड आहे, त्याला एक फूल आले ते तोडले. आता इथे कुंद्याचं झाड आहे, त्याचीसुद्धा पांढरी फुलं मी तोडून घेत आहे. तर ही एवढी फुलं तोडलेली आहे. तर आता पावटा, शेवगा, लिंब, टोमॅटो आणि फुलं तोडून झाली. इथे शेवंतीलासुद्धा, पांढऱ्या शेवंतीला 2 फुलं आलेली आहे आणि गुलाबी शेवंतीलासुद्धा आहे. तर ही फुलं तोडलेली आहे. झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे ना, त्यामुळे बाग खूप खुलून दिसते. ही फुलं देवांसाठी वापरली की मनालाही खूप प्रसन्न वाटतं. तर बऱ्याच प्रकारच्या मी भाज्या लावत असते कुंड्यांमध्ये आणि येतात पण छान. तर इथे तुरीला थोड्या शेंगा आलेल्या होत्या, त्या पण तोडून घेतलेल्या आहे. तर आता भाजीपाला आणि फुलं तोडून झालेली आहे. अजून जी काय आहे फुलं ती तोडत आहे. गार्डनिंग म्हणजे फक्त झाडं लावणं नाही, तर तो एक छंद आहे आणि हा एक आनंद आहे, मनाला शांतता देणारी गोष्ट आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर झाडांमध्ये काही वेळ घालवला की ताण कमी होतो. तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुम्ही सुरुवातीला 2-3 कुंड्यांपासून सुरुवात करू शकता. हा थोडासा भाजीपाला, फुलं पण मला आनंद खूप मोठा देता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.